दर्शको, आता पाहूयात एक महत्त्वाची बातमी। जुळे सोलापूरकरांसाठी आता एक आनंदाची बातमी असून त्यांच्या सुख सुविधेमध्ये भर घालणाऱ्या 2 गोष्टी जुळे सोलापूर परिसरामध्ये तयार झाल्या असून त्यातील एक म्हणजे ऑलिम्पिक धर्तीवरचा जलतरण तलाव आणि टर्फ कोर्ट। यामुळे भागातील नागरिकांना आपला फिटनेस सांभाळणं आता सहज शक्य झालंय। होय, जुळे सोलापूर येथील हरिओमनगर इंडियन मॉडेल स्कूल शेजारी हे टर्फ कोर्ट आणि स्विमिंग पूल अद्ययावतपणे सुरू करण्यात आलंय। सोलापुरातील बिल्डर तथा विकासक आणि उद्योजक धनेश स्वामी यांचं हे ड्रीम प्रोजेक्ट प्रत्यक्षात साकारलं आहे। त्यांच्या सोबतीला त्यांचे चिरंजीव अनुपम हे आहेतच। नुकतंच इंडियन मॉडेल स्कूलच्या महिला पालकांची क्रिकेट स्पर्धा या कृत्रिम इंटरनॅशनल लेव्हलवरच्या टर्फवर संपन्न झाल्या। यावेळी इंडियन मॉडेल स्कूलचे संचालक अमोल जोशी तसंच सायली जोशी यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी बोलताना अमोल जोशी यांनी या स्विमिंग पूल आणि टर्फ कोर्टच्या सुविधेबाबत स्वामी परिवाराला धन्यवाद देत त्यांच्या या उपक्रमाचं कौतुक केलंय। मोठं म्हणजे इथे असलेली सेफ्टी, इथं असलेलं एकदम उच्च क्वालिटीचं टर्फ ग्राउंड, त्याच्यानंतर फ्लड लाईट्स आहेत, त्यामुळे अगदी रात्री 10-11 वाजेपर्यंत सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने या ग्राउंडचा युटिलायझेशन करू शकतो। आणि तसंच शेजारी स्विमिंग पूल आहे, चेंजिंग रूम्स आहेत आणि अतिशय चांगला प्रशिक्षित तज्ञ स्टाफ आहे। तर या जुळे सोलापूर भागातील ज्या लोकांना पूर्वी खूप लांब ठिकाणी जावं लागायचं स्विमिंग पूलची किंवा टर्फच्या सोयीसाठी, तर त्यांना आता आज इथं खूप जवळ ही सोय उपलब्ध झालेली आहे आणि कुठल्याही दर्जामध्ये क्वालिटी न करता अतिशय माफक किमतीमध्ये आपण या दोन्ही सुविधा आज इथं उपलब्ध करून दिलेल्या आहेत। यानंतर सायली जोशी यांनी देखील या दोन्ही सुविधांचं कौतुक करत आपलं मनोगत व्यक्त केलं। आपण इथे आता बघत आहोत की एका सुंदर टर्फ ग्राउंडवर आपण इकडे आलेलो आहोत आणि शुभारंभ झालेला आहे महिला क्रिकेट लीगच्या पहिल्या मॅचनी इकडे आता शुभारंभ झालेला आहे। आपण म्हणतो की महिला आता सध्या कशातच मागे नाहीये आणि 8 मार्चला जागतिक महिला दिवस सुद्धा जवळ आलेला आहे। या शुभ मुहूर्ती म्हणजे की महिला कुठे कमी पडतायत, कुठेच नाही। आणि तुम्ही म्हणत असाल हे पुणे आणि मुंबईला आपण प्रोव्हाइड करतोय का, तर अजिबात नाही। सोलापूर सुद्धा आता हम किसी से कम नाही या कॅटेगरीमध्ये आलेला आहे। त्याचप्रमाणे आपण इकडे बघितलं तर क्रिकेटचं ग्राउंड आहे, शेजारी बघितलं तर सेमी ऑलिम्पिक साईजचं आपल्याकडे स्विमिंग पूल सुद्धा आहे। त्याच्यामुळं आता आपण म्हणजे या जानेवारीत तुम्ही काय काय अजून ठरवलं असणार मला माहितीच आहे। त्यामध्ये मी सुद्धा तुम्हाला एक सजेशन देईन की आपल्या हेल्थकडे खूप छान लक्ष द्या आणि ते स्पोर्ट्समध्ये तुम्ही पुढे या। आणि स्पोर्ट्समध्ये आपणच काय भारताने सुद्धा आपल्या महिलांना खूप पुढे नेलेलं आहे। तर आपण हेच सगळं एनर्जी घेणार आहोत आणि या महिला दिनाच्या निमित्ताने आपण सगळे आपल्या हेल्थकडे लक्ष देऊन इकडे स्विमिंग आणि क्रिकेट या गेम्समध्ये सुद्धा इन्व्हॉल्व होणार आहोत असं म्हणायला काही हरकत नाहीये। या कार्यक्रमास शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी तसंच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी शाळेमध्ये फनफेअरचं आयोजन करण्यात आलं होतं। या संपूर्ण सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सपत्नीक तसंच पोलीस आयुक्तांच्या पत्नी देखील यावेळी उपस्थित होत्या। या अद्ययावत टर्फ कोर्ट तसंच नवीन धर्तीवर बांधण्यात आलेल्या जलतरण तलावासंदर्भात धनेश स्वामी यांनी विशेष माहिती दिली आहे। यानंतर धनेश स्वामी तसंच अनुपम स्वामी यांनी उपस्थितांचे आभार मानले। या अद्ययावत सुख सोयींनी युक्त अशा सुविधांचा नागरिकांनी अवश्य लाभ घेण्याचं आवाहन यावेळी संयोजकांकडून करण्यात आलं। की सोलापुरातील जुळे सोलापूर या ठिकाणी सोलापूरच्या वैभवामध्ये भर घालणारा हा प्रकल्प द हिडन लीफ क्रिकेट कोर्ट आणि द हिडन लीफ स्विमिंग पूल आज आपण बघू शकतो। गेली 1 वर्षापासून या ठिकाणी द हिडन लीफ क्रिकेट कोर्ट आपल्या ग्राहकांच्या सेवेमध्ये आहे। आज द इंडियन मॉडेल ग्रुप समूहाचे अमोल जोशी सर आणि सायली जोशी मॅडम, त्याचप्रमाणे स्वामी डेव्हलपरचे सर्वेसर्वा धनेश स्वामी जवळेकर आणि अनुपम जवळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये इंडियन मॉडेल पॅरेंट्स वुमन लीगचं अतिशय थाटामध्ये या ठिकाणी उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला। आणि मागच्याच या चालू महिन्यामध्ये 16
फेब्रुवारी रोजी द हिडन लीफ स्विमिंग पूलचं देखील अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये श्रावणी प्रताप सूर्यवंशी आणि ऋतुराज बिडकर या 2 स्विमिंगपटूंच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा स्विमिंग पूलचं देखील उद्घाटनाचा सोहळा संपन्न झालेला होतो। सोलापुरातील सर्व या ठिकाणी स्पोर्ट्स प्रेमींना मी सांगू इच्छितो की येणाऱ्या 1 मार्चपासून या ठिकाणी हा स्विमिंग पूल आपल्या सेवेमध्ये या ठिकाणी रुजू होणार आहे। आपण पाहू शकतो हा स्विमिंग पूल जो काही आहे तो जर्मनीच्या धर्तीवर जर्मनीमधून मागवलेल्या खास लिनियर मटेरियलपासून हा स्विमिंग पूल या ठिकाणी बनवलेला आहे। आणि या स्विमिंग पूलच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर ऑलिम्पिकच्या धर्तीवर या स्विमिंग पूलची रचना या ठिकाणी करण्यात आलेली आहे। येत्या 1 मार्चपासून सकाळी 6 ते 10, संध्याकाळी 6 ते 10 या ठिकाणी जनरल पॅकेज आणि संध्याकाळी 4 ते 6 या वेळेमध्ये महिलांसाठी या ठिकाणी स्पेशल बॅचची सोय करण्यात आलेली आहे। सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेमध्ये डेली बेसिसवर सुद्धा या ठिकाणी पासेस या ठिकाणी दिले जाणार आहेत। तर सोलापूरच्या वैभवामध्ये भर घालणाऱ्या या प्रोजेक्टसाठी आपल्या सर्वांच्या शुभेच्छा तर आम्हाला पाहिजेच। ज्या पद्धतीनं आपण क्रिकेट कोर्टसाठी आपण भरभरून असा प्रतिसाद दिलात तसाच प्रतिसाद आपण या ठिकाणी स्विमिंग पूलला सुद्धा द्याल अशी मी आशा या ठिकाणी बाळगतो। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरंच काही।